हाय एवरीवन। यूट्यूब पर बहुत सारे नॉन महाराष्ट्रियन टीचर्स जो मराठी के वीडियो बनाकर उन्हें अच्छी तरह से एक्सप्लेन करने का प्रयास कर रहे हैं, लेकिन उनके प्रोनाउंसिएशन में थोड़ा सा प्रॉब्लम आ रहा है। इसीलिए आज हम हमारे सभी नॉन महाराष्ट्रियन स्टूडेंट्स के लिए आज का ये वीडियो बना रहे हैं। तो अगर आप ये वीडियो ठीक से सुनोगे तो आपको प्रोनाउंसिएशन में कोई भी प्रॉब्लम नहीं होगी। तो चलिए फिर बढ़ते हैं अपनी रीडिंग की ओर। इयत्ता 6वी शिकू मराठी आनंदाने. लेसन नंबर 10. मी मोठा की लहान. आजी ग, केव्हा आलीस तू? आजी, आजी मला खाऊ आणलास? पाय धुवून ये म्हणतेस? अगं हो, आलोच एका मिनिटात. आजी, किती छान ग बेसनाचा लाडू. मी घेऊ अजून एक? काय, माझ्यासाठीच आणलेस? मी लहान म्हणून? पण आजी, खरंच मी लहान आहे ना? हो रे बछड्या, असं म्हणालीस ना तू? पण आजी, ये तुझ्या कानात सांगतो, ऐक. काय, मोठ्यानेच सांग म्हणतेस? पण आई, काय ती बाहेर गेली आहे? मग हरकत नाही. अगं काय, काय म्हणतेस? अगं आई ना, कधी मला म्हणते तू लहान आहेस, कधी म्हणते मोठा झालास. अगं परवा मी बाबांचा थर्मामीटर घेऊन मित्राचा ताप बघत होतो, तर आई म्हणाली की बाबांच्या वस्तूला कशाला हात लावतोस रे? फुटला म्हणजे? लहान मुलांनी अशा वस्तूला हात लावू नये. तुझी खेळणी घे आणि खेळत बस. आता बघ आजी, मी सगळी खेळणी काढून खेळत बसलो आणि नंतर कंटाळा आला म्हणून शेजारच्या राजूकडे जायला निघालो, तर आई म्हणते कशी, अरे अमित, ती खेळणी आवरून जा बघू, जरा शहाण्यासारखा वाघ. आता तू काय लहान नाहीस, मोठा झालास. केवढा पसारा केला हा. मला कळतच नाही की मी मोठा आहे की लहान. त्या दिवशी पाहुणे येणार होते घरी. मी गेलो मदत करायला. सरबतासाठी ग्लास टेबलावर ठेवायला गेलो तर मध्येच झुरळ आलं ग. मग काय, माझ्या हातातून ग्लास पडला आणि फुटला. आता काचेचा ग्लास तो पडला की फुटणारच की. आईच्या हातून नाही का फुटत कधी? तुझ्या हातून नाही फुटत का ग आजी? तर आई लगेच ओरडली आणि म्हणाली, जा बघू राजूकडे खेळायला. 2 तास येऊ नकोस. लहानांचं काय काम इथं? मध्ये मध्ये लुडबुड. मी कशाला गेलो म्हणालीस? अगं कशाला काय, आईलाच मदत करायला गेलो मी. काल मी एक गणित सोडवून दे म्हणालो, तर आधी तू सोडव म्हणाली. मोठा झालास तू आता असं म्हणाली. आजी, तूच सांग, काल मी लहान होतो आणि आज लगेच मोठा झालो का? अगं रात्री झोप आली होती म्हणून आईला म्हटलं, आई तू भरव ना. तर म्हणाली, एवढा मोठा झालास तरी हातानं जेवता येत नाही नीट, सांडवतोस बघ किती. नंतर मी दूरदर्शनवरील चित्रपट बघत बसलो तर म्हणाली, जा आता झोप, लहान मुलांनी फार जागू नये. आता आजी, तूच सांग, मी मोठा आहे की लहान? थँक्यू.